अगदी सर्व ठाणे परिसरातील खेळाडू इकडे क्रिकेट खेळतात आणि युट्यूबर्स पण आमची तयार आहेत. क्रिक ॲड या लाईव्ह वर आपण लाईव्ह पण पाहू शकतो. चला मॅचला सुरुवात होती आणि चालू असलेली मॅच आराध्य 11 आणि धनविन नावातच विन आहे, पण धनविन विन होणार का? प्लेअर ऑफ द सिरीज साठी पण सायकल आहे. मॅचला सुरुवात होती आणि साखळी फेरीतील मॅच आहे. तीन टाकी म्हणून प्रसिद्ध लोकेशन आहे. त्या तीन टाकी समोरच ग्राउंड आहे आणि ठाणे परिसरात देखील खूप वर्षापासून अंडरआर्म क्रिकेट अगदी आनंद दिघे साहेबांची देखील टुर्नामेंट खूप प्रसिद्ध पाहिली गेली. संपूर्ण मुंबईकर देखील त्या टुर्नामेंटचे इच्छुक असायचे आणि 1-4चं प्रत्येक बाळकडू या ठाण्याने जपलं. म्हणजे ठाण्यात येऊन ठाण्यात हरवणं खूप कठीण आहे. मॅचला सुरुवात होते. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत संदीप आचार्य सँडी, जे नाव मुंबईपासून दुबईपर्यंत गेलं आणि अंडरआर्म क्रिकेटची सुरुवात त्यानंतर ओरम क्रिकेट देखील. नॉन स्ट्राईकला निखिल पाटील आहेत, अजून एक ठाण्याचा युवा खेळाडू ज्यांनी देखील खूप चांगलं क्रिकेट लास्ट संडेला देखील महाराष्ट्र चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एक चांगला परफॉर्मन्स राहिला निखिलचा. आणि टॉस जिंकून आपण पाहिलं तर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर राहुल महाडिक याही खेळाडूची चर्चा या परिसरात राहिली आहे आणि खूप चांगलं क्रिकेट राहुल देखील या परिसरातून खेळताना पाहिलं गेलं. बट स्ट्राईक एंडला संदीप आचार्य सँडी खूप चांगला आउटफील्ड आहे आणि साखळी फेरीतील ही महत्वाची मॅच आहे. बॉलिंगसाठी राहुल महाडिक पहिल्याच बॉलवरती ड्राईव्ह केला गेला, अफलातून स्ट्रोक कडक. सँडीच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 4 रनसाठी परफेक्ट ड्राईव्ह केलाय आणि विराट कोहलीची मात्र आठवण करून दिली. काय कव्हर ड्राईव्ह खेळलाय, लाजवाब. खूप वर्ष म्हणजे एसपी असेल, त्यानंतर असल्फा असेल, सँडी एसपी दादर असेल, KP9 भांडूप संघासाठी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले. बट आता ठाण्यामध्ये स्थलांतर झालेत आणि ओरम क्रिकेट देखील खूप चांगलं खेळलेत. काय ड्राईव्ह केला सँडीने. या बॉलवर पण बॅकफुट लावून कट करण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, मात्र सिंगल रन मिळेल. निखिल पाटीलला मात्र स्ट्राईक दिली जाते आणि महत्वाची मॅच आहे. जो जिंकेल तो मात्र लीग मॅचेस मध्ये तुम्हाला टॉप करणं गरजेचं. खूप चांगली ट्रॉफी आहे. प्लेअर ऑफ द सिरीज साठी पण सायकल आहे. टी फॉर ठाणे आणि टी फॉर टॅप. या ठाण्याने टॅप क्रिकेट खूप चांगलं खेळलं. बॉलिंगसाठी राहुल महाडिक, स्ट्राईक एंडला पाहिलं तर निखिल पाटील. हा बॉल देखील ऑफस्टिकच्या बाहेर. आमचे रोहन दोंडे आहेत. वाईट +1 आणि धावफलक दोन्ही पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय. 7 रन झाले धावफलकावरती. सी बाउंड्रीचं क्रिकेट आहे. अगदी तिन्ही दिशेला आपण पाहिलं तर बाउंड्री आहे. आज सर्व इकडचे स्थानिक प्लेयर्स पण एन्जॉय करतात. या बॉलवर देखील पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला आणि हॅलो हॅलो थर्ड अंपायर असणारे आमचे आम्ही नक्कीच रिव्ह्यू असेल. हॅलो हॅलो चेक हॅलो.
आणि आमच्या समेत उमेशजी शेट्टी आपलं पण स्वागत आहे. आपण पण व्यासपीठावरती यायचं. शेट्टी शेट्टी सर आपलं पण अगदी स्वागत आहे. तीन बॉल आणि 7 रन झालेत. स्ट्राईक एंडला बॅटर पाहिलं तर निखिल पाटील एक बाउंड्री आले जरूर. या बॉलवर देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल थोडा काळ हवेत होता तिकडे मिसफील्ड आणि रन मिळतील तिकडे 4 रन. म्हणजे फिल्डर थोडे पुढे आले बट बॉल मागे निघून गेला आणि निखिल पाटील पण चेहऱ्यावर हसला की भाऊ बाउंड्री आली. रन कसे पण येऊ दे. आदित्य पवार पण तिकडे मॅच बघतात. भाऊ अगदी ठाण्यामधून देखील अनेक प्लेयर्स पाहिले. खूप वर्षापासून क्रिकेट खेळले अगदी बट मॅचेस अशा चांगल्या रंगतील. या बॉलवर देखील बॅकफुट लावून कट करण्याचा प्रयत्न केला गेला बट सिंगल रन मिळेल. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 बाउंड्री झाल्यात त्यामुळे बॅटिंग टीम मात्र कुठेतरी इथे मॅच मध्ये राहिली आहे आणि धनविन नावातच विन आहे. धनविन टीम मात्र विन होईल का? 5 बॉल आणि 12 रन झाले. शेवटचा बॉल इम्पॉर्टंट आहे. स्ट्राईक ॲटला संदीप आचार्य सँडी. या बॉलवर ड्राईव्ह केला गेलाय. अफलातून स्ट्रोक. अगदी बॅटचा फ्लो प्रॉपर व्ही शेप मध्ये ओपन केला आणि रन. हॅलो 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 चेक. अनिकेत येतात बॉलिंगसाठी. दुसरी ओव्हर घेऊन स्ट्राईक एंडला पाहिलं तर सँडी. हा बॉल पाहिला तर ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स टाकून चालणार नाहीत. अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा रन्स खूप कंट्रोल करणं गरजेचं आहे आणि प्रथम पारितोषिक तब्बल 50,000 रुपये. द्वितीय क्रमांक 30,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी आहे. हा बॉल डायरेक्ट मला असं वाटतं ठाण्यावरून मुलुंडला आणि व्हाईट बॉल कधी कधी हातातून निसटतो. त्यामुळे अंडरआर्म क्रिकेट सोपं नाहीये. जागेवरून बॉलिंग करायची आहे आणि कुठेतरी बॅटरला रीड करून बॉलिंग करणं गरजेचं. स्ट्राईक एंडला सँडी. या बॉलवर पण चांगलं ड्राईव्ह केलं गेलं आणि नॉन स्ट्राईक एंडला चान्स घेतला. जर बॉल अडवला नसता तर मला असं वाटतं स्टंप उडवलेला. लहानपणी कोयबा पण खेळलाय. पुढे महेश तिकडे होते आणि महेशने प्रॉपर हिट लगावलेला. क्रिकेट स्ट्राईक एंडला निखिल पाटील. या बॉलवर पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि बॅकफुट लावून कट करण्याचा प्रयत्न केला गेला. 2 बॉल आणि 16 रन झाले. धावफलकावरती 4 ओव्हरची मॅच आहे. सत्यजित कदम सत्याला पण आपण पाहतोय किपिंग मध्ये. तो देखील मॅच सोडणार नाही. दुसरा डाव त्याची पण बॅटिंग पाहण्यासाठी एक मजा येईल. या बॉलवर देखील बॅकफुटला आले आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. पॉईंटचा फिल्डर थोडासा हलकासा आतमध्ये होता आणि तिकडे गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न करतोय निखिल. तुमच्याकडे शॉर्ट सिलेक्शन पाहिजे. अंडरआर्म क्रिकेट जर तुम्हाला चांगलं खेळायचं तर तुमच्याकडे शॉर्ट सिलेक्शन पाहिजे. प्रॉपर क्रिकेटचे स्ट्रोक पाहिजेत. IPLचा पण घमासान चालू आहे. जडेजानी पण अफलातून बॅटिंग केली. हा बॉल पण पाहिला तर खूपच बाहेर आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉल. सर्व खेळाडूंसाठी मात्र ऑप्शन वाईज ही टुर्नामेंट. उमेश शेट्टी आपण पण व्यासपीठावरती यायचंय. आपलं पण स्वागत आहे. आज आपण पण या टुर्नामेंटसाठी आलात. शेट्टी सर वेळात वेळ काढून अगदी आलात त्याबद्दल उमेशजी आपलं पण अगदी मनापासून आभार आहे. थँक्यू सो मच. आपल्या टुर्नामेंटला तुम्ही पण आलात.
या बॉलवर देखील कडक, सडक पे कडक निखिल पाटील दमदार फटका पाहायला मिळतोय 4 रनसाठी. प्रॉपर पिचिंग होतं आणि त्या बॉलवर हल्ला बॉल केलाय. काय फटका खेळला गेला, लाजवाब, क्लास. 5 बॉल आणि 23 रन. या बॉलवर देखील आपण पाहिलं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला, पण तिकडे रन मिळणार नाहीये. जर 3 बॉल 3 बाउंड्रीज मागायला लगावल्यास तर RS ब्रॉडबँड ऋषिकेश पवार यांच्याकडून 1100 रुपये मिळणार आहेत. आणि इकडे ड्राईव्ह केलं, स्ट्राईक एंडला मात्र फेकी केली गेली, बट सिंगल रन मिळेल बॉलिंगसाठी सत्यजित कदम. सत्या आहे त्यात खूप वर्ष नाव ठाण्याचं क्रिकेट सत्याने देखील खेळलं. बॅटिंग बॉलिंग अगदीच्या जोरावरती आणि एक खूप चांगले गडसी प्लेअर म्हणून देखील सत्याकडे पाहिलं गेलं. या बॉलवरती लेग ब्रेक वळवला गेला आणि सत्याने अगदी बॉल लेग ब्रेक फिरवला आणि सत्याने सांगितलं की भाई ओल्ड इज गोल्ड. लेग ब्रेक चांगला पाहिला गेला. निखिल पाटील कुठेतरी फिरले आणि सँडी पण थोडे हसतात तिकडे नॉन स्ट्राईक एंडला की कुठेतरी लेग ब्रेक. सत्याने नेहमीच खूप चांगलं क्रिकेट खेळलं आणि सत्या सँडी एकत्र पण खूप वर्ष खेळले आणि आज सातत्याने खूप चांगलं क्रिकेट खेळतात. नॉन स्ट्राईक एंडला पाहिलं तर नवीन बॅटर येतात लेफ्टी प्रतीक. लायन बॉईज संघासाठी पण खूप चांगलं क्रिकेट खेळलेत प्रतीक, नाबादच लायन आणि त्या टीमसाठी. बट ऑप्शन वाईज आहे, सर्व ठाण्याच्या प्लेयर्सला एकत्रित आणून खेळण्यासाठी चांगलं आयोजन आहे. या बॉलवर पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला, डबल बॅटवरती बॉल लागतोय आणि सिंगल रन मिळेल. रूपादेवी चषकाचा आज शेवटचा व दुसरा व अंतिम दिवस आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर चान्स घेतला गेला, पण सिंगल रन मिळेल आणि स्कोर कार्ड झालाय 26. या बॉलवर आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडला चान्स घेतला गेला, पण सिंगल रन मिळेल आणि सँडी चांगला रन कंप्लीट केलाय. स्कोर कार्ड 27. 27 रन झाले धावफलकावरती. 5 बॉल आणि 27 रन. या बॉलवर स्टेप आउट झाले गॅप मध्ये. प्रतीकच्या बॅट मधून एक देखना, अगदी सुरेश रैना स्टाईलने स्टेप आउट झाले. चांगलं फुटवर्क होतं. गुड स्ट्रोक प्रतीक, कडक क्लासिकल स्ट्रोक पाहिला गेला. आपला दोन काय फुटवर्क होता आणि एक चांगला ड्राईव्ह केला. रन मिळतात 4. प्रॉपर टायमिंग होतं. गॅप मध्ये बॉल ढकलला आणि स्कोर पाहिलं तर 31. 31 रन झाले धावफलकावरती. शेवटची ओव्हर घेऊन आपण पाहिलं तर विकीला बॉलिंग साठी आला आणि विकीला प्राइज लगावलं. जर 6 पेक्षा कमी रन केले तर विजय चव्हाण यांच्याकडून 500 रुपये असणार आहे. जर 6 पेक्षा कमी रन खर्च केले. विकी पण क्रिकेट प्रेमी आहेत आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर सँडी यांना मैदानाच्या बाहेर. म्हणजे विकी आला आणि विकीने पूर्ण शेअर मार्केट हलवलं. सँडीला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. इट इज आउट.
स्कोर पाहिलं तर 31 31 वरती स्कोर कार्ड शांत राहिलाय. नवीन बॅटर येत आहेत करण. पहिल्याच बॉलवरती स्टेप आउट होत असताना आपण पाहिलं तर करणने देखील हलक्या हाताने ढकललं आणि रन मात्र सिंगलने पुढे जाईल. 32 रन झालेत. शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत. या बॉलवर देखील स्टेप आउट झालेत आणि चेतनला देखील मैदानाच्या बाहेर जावं लागतं. इट इज आउट. आणि एक महत्वाची विकेट देखील मैदानाच्या बाहेर जाते. नवीन बॅटर येतात मैदानाच्या आतमध्ये. रोहित. स्कोर पाहिलं तर 33 रन झाले धावफलकावरती. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 2च रन दिलेत आणि विजय चव्हाण मला असं वाटतं एटीएम मध्ये गेलेत. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चांगला बॉल पाहायला मिळाला विकीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा डॉट बॉल आणि विकीने एक चांगली बॉलिंग केली आपल्या टीमसाठी. मगाशी थोडे एक्स्ट्रा रन्स आले होते पण इकडे आता कमबॅक केलं आणि अफलातून बॉलिंग केली गेली. विकीसाठी एकदा टाळते. अफलातून बॉलिंग. गुड बॉलिंग विकी. आणि विकी ठरला टीमसाठी लकी. वेल बोल्ड विकी. आणि एक हॅलो एक विशेष सन्मान केला जाईल आमच्या व्यासपीठावरती. शेट्टी सरांचा एक विशेष सन्मान केला जातोय आणि थँक्यू सो मच शेट्टी सर. आपण पण या टुर्नामेंटला आलात त्याबद्दल. उमेश शेट्टी आपलं देखील अगदी मनापासून आभार आहे. आज आपला अमूलाग्र वेळ या टुर्नामेंटला तुम्ही देताय त्याबद्दल रूपादेवी चषकामध्ये आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक आभार आहे. स्ट्राईक एंडला पाहिलं तर सत्यजित कदम सत्य येतात मैदानाच्या आतमध्ये आणि पहिली ओव्हर घेऊन आपण पाहिलं तर निखिल पाटील. नॉन स्ट्राईक एंडला अमित आहेत
आणि टार्गेट आहे आपण पाहिलं तर 34चं टार्गेट आहे. 24 बॉलमध्ये 34 रन करायच्यात मॅच जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर टीम. आणि पहिल्याच बॉलवरती सत्यजितच्या बॅटमधून एक अफलातून स्ट्रोक पाहायला मिळतोय 4 रनसाठी. नेहमीच चर्चेत राहिलेत आणि खूप चांगलं क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट देखील मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या परिसरात देखील खूप चांगलं गाजवलंय सत्यजित कदम सत्या. खूप वर्षे हे नाव देखील अंडरआर्म क्रिकेट अगदी गाजवताना पाहिलं गेलं. पण निखिल पाटीलला देखील मात्र मॅचमध्ये कमबॅक करावा लागेल. या बॉलवर देखील ड्राईव्ह केलं गेलं, बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज आणि मॅच अजूनही मात्र संपली नाहीये. अफलातून बॅटिंग करत असताना सत्यजित कदम सत्या काय ड्राईव्ह केलाय, लाजवाब. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा निखिल स्ट्राईक एंडला पाहिलं तर सत्यजित कदम सत्या या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. या बॉलवर देखील लगातार 3 बाउंड्री. सत्याची बॅटिंग आवडलीच, एक दूरचा ड्राईव्ह, अफलातून बॅटिंग, क्लास. मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा हॅलो नेहमीच चांगली बॅटिंग सत्याची राहिली आहे आणि 3 बॉलमध्ये 3 बाउंड्रीज आपण पाहिले गेले. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर रन आणि स्कोर 12 रन झालेत. वाईट प्लस आहे ना. व्हाईट बॉल. या बॉलवर पण पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल आणि रन पाहिले तर 18 रन्स होत आहेत धावफलकावरती. 16 रन्स होत आहेत. या बॉलवर पण पाहिले तर पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स आणि धावफलक सिंगलने मात्र पुढे जाईल. 17 रन्स झाली धावफलकावरती 17. या बॉलवर देखील वेगळ्या अंदाजामध्ये खेळला गेला. नॉन स्ट्राईक केला मात्र इकडे इट इज आउट. या बॉलवर देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राईक एंडला मात्र इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होतोय आणि निखिलने मात्र एफर्ट दाखवले की कसं बसं सत्यजितला थांबवायचं आहे. स्कोर पाहिलं तर 18 रन झालेत. पहिल्याच ओव्हरमध्ये कुठेतरी स्कोर आला. स्ट्राईक एंडला राहुल महाडिक. या बॉलवर पण ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला आणि डॉट बॉल येतोय. 18 बॉलमध्ये 16 रन्स करायचे मॅच जिंकण्याकरिता टीम.
बॉलिंगसाठी चेतन या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. निखिल तिकडे पोहोचले आणि 19 रन झाली फलकावरती 19. पहिल्याच 3 बॉलवरती 3 बाउंड्री आली, त्यामुळे मॅच कुठेतरी धनविन टीम बॅकफुटला गेली. या बॉलवर डायरेक्ट हिट लागले जरूर आणि या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे सिंगल रन मिळेल. बॉल टू बॉलची मॅच अगदी शेवटच्या बॉलपर्यंत जाईल का तिकडे देखील नजर आहेत. 50,000चं प्रथम पारितोषिक आहे. या बॉलवर पण फ्लिक केलं गेलं आणि गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. रन मिळतात तिकडे आपण पाहिलं तर 4. परफेक्ट बॉल तिकडे ड्राईव्ह केला आणि राहुलच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 4 रन्स मिळतील. 25. या बॉलवर पण टॅप केला गेला आणि तिकडे सिंगल रन मिळेल. ट्वेंटी 26 रन झालेत. या बॉलवर एक वेगळ्या अंदाजामध्ये खेळला गेलात आणि तिकडे 4 रन मिळतील. राहुल महाडिकने बघितलं की बॉल लागलाय आणि 2 ओव्हर संपल्या. स्कोर पाहिला तर 30 रन झालेत. 30. बॉलिंगसाठी साईराज आणि 4 रनची गरज आहे. आणि ही मॅच आपण पाहिलं तर जिंकली गेली टीम आराध्य वॉरियर्स वेल प्लेड. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार सत्यजित कदम सत्या. स्वयं संस्कृती आणि आराध्य 11. चला आपण टॉस साठी यायचं आहे. चला टॉस साठी यायचंय लवकर. स्वयं संस्कृती आणि आराध्य 11. स्वयं संस्कृती आणि आराध्य 11 आपण टॉस साठी यायचंय.
चला मॅचचा टॉस केला जाईल. स्वयं संस्कृती आणि आराध्य 11. स्वयं संस्कृती आणि आराध्य 11चा टॉस केला जाईल.